कशी बनली सांजो? बघून दे ना, खाल्लं नाही ना. खा ना मग. सुगरण पक्षी बघायला भेटला, हे बघा. आणि त्यांची घरं किती छान आहेत बघू शकता. सुगरण, वाव. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. दिस साईड तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर रायडर 6568. येस ब्रो, पोषा भाव आहे. पोषानं दिसाय सुरा एकदम सुपरा डुपरा झाले. पाऊस इतक्यातच पडून गेला बघू शकता. आणि इकडं आहे आपली आरवण. कशी आहे मला कमेंट करून सांगा. ही बघा, ओ आजचं वातावरण असं आहे. भावानो, टोमॅटोला जबरदस्त फुले यायला लागलीत बघू शकता तुम्ही. इकडे छोटी छोटी टोमॅटो पण आलेत. पावसामुळे ना गाईज हा एक नारळ पडलाय बघू शकता. बापरे, तरी पक्का झालेला नारळ, पिकलेला नारळ बरं का, एकदम पक्का. तरी याला आपण ठेवूया स्टोअर रूममध्ये. तर गाईज आमच्या स्टोअर रूममध्ये चक्क झाले 4 नारळ. हे 3 काढून ठेवलेत, लागले तेव्हा मी फोडून घेऊ शकतो. आणि याला सोलावं लागेल गाईज. आमची जी भेंडी होती ना गाईज, भेंडी बघू शकता. भेंडी आता खराब व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हे बघा, झालं, संपलं, भेंडीचं आयुष्य संपलं. तर आता आम्हाला ही भेंडी आहे ना, ही काढावी लागेल गाईज. आणि इथं काहीतरी दुसरं लावावं लागेल. आणि ह्या साईडला माठ वगैरे आहे, लाल माठ बघा, तो पण मोठा मोठा आलाय ह्यावेळी गाईज. हा बघा, वाव, किती मोठा झालाय लाल माठ. एकच नंबर ना, सुपरा डुपरा. पपयात लय मोठ्या झाले. आणि इकडं जे दोडके लावले ते दोडके मस्तपैकी फुलं यायला लागले दोडक्यांना. आणि ऊन एक नंबर गायच. हे बघा, सुपर डुपर ऊन पण पडलंय. भारी वाटू राहिलं वातावरण. वाव, क्वालिटी आहे गायज आजचं वातावरण. बटरफ्लाय वगैरे दिसू राहिले ते येलो कलरचे, एकदम छान असं वातावरण. इतक्यात जस्ट पाऊस पडून गेला ना गायज. हे बघा, पाणी अजूनही आहे याच्यावरती. आणि कसं दिसू राहिले, एकदम ग्रीनरी गायज, एकदम सुपरा डुपरा. पावसाळ्यातलं वातावरण आहे एक नंबर असतं. हा आहे आमचा आवाकाडो, खूपच मोठा झाला आहे आता. इकडे वांग्यांची साईज बघा, पानं बघा, वांगे पण एकदम मस्तपैकी होऊ राहिलेत. हे बघा, डाळिंब जो आम्ही छाटून टाकला होता त्याला एकदम सुपर डुपर आता पानं आलीत. ही बघा, अख्खाच्या अख्खा ट्रिम करून टाकला तर आम्ही. आणि आता नवीन पालवी आलेत एकदम सुपर डुपर. तर मित्रांनो, मी आता चाललोय सांजोला घ्यायला, एकदम शुपऱ्या डुपऱ्या. आणि इकडचा रस्ता बघा कसा आहे, क्वालिटी मला कमेंट करून सांगा. तर गाईज ना, अशा प्रकारची ही वॉटर क्रॉसिंग आहे. आणि हे क्रॉस करत जावं लागतं. आज मी शूज घातले, काल मी स्लीपर घातली होती. आणि आपल्याला एफझेड पण आणायची आहे, त्याच्यामुळे मी पाय जाऊ राहिलो आहे. तर आता लिफ्ट वगैरे घेत जाऊ आपण एकदम शुपरा डुपरा. आणि एफझेड पण घेऊन घेऊ. एफझेड झाले रेडी. आणि तो जो बोल्ट होता तो काय निघाला नाही गाईज. तर तुमच्यापैकी कुणाला जर एखाद चांगला इंजिनिअरिंगवाला असेल तर मला कमेंट करून सांगा बरं का. तो बोल्ट काढावाच लागेल आपल्याला. चलो लेट्स गो, एन्जॉय करू. हा बघा कसा आहे रस्ता, एकदम कचकुंबा गुचकुंबा. हवानो, इथं खतरनाक ही वॉटर क्रॉसिंग आहे. मी कसं तरी क्रॉस करून आलो ह्या साईड लावून. आणि इकडे तर परत आहेच. हे बघा, सगळीकडे किचड झालाय गाईज. आणि गाईज ना, काल इथं मी मुरुम टाकला होता. हा इथं किचड आहे, असा टर्न मारावा लागतो. तर ना इथं बाईक स्लिप होते. तर थोडासा मुरुम टाकला होता आणि त्याचं पूर्ण किचड माझ्या टी शर्टवरती उडला होता काल. गाईज, तर मित्रांनो, आम्ही स्वीटमध्ये थांबलो होतो. इकडे स्वीटमधून मस्त पेढे वगैरे सांजूला खायचे होते, पेढे घेतलेत. आता जाऊ राहिलो. आपली एफजी एकदम टकाटक झाले. कॅप वगैरे आता काय हालत नाही, एकदम एक नंबर. चलो सुपला डुपला पोषांनो. तर गाईज आम्ही आलो. आणि बघू शकता आमच्या लाडूबाईचे किती लाड. इकडे किंडर जॉय आहे, इकडं मिल्क टोस्ट आहे, इकडे हे कंदी पेढे आणले तिने. बुंदीचे लाडू भेटले नाही, मग कंदी पेढे घेतले तिने. बाहेर एकदम पावसाचं वातावरण आणि वारा सुटलाय बरं का. त्याच्यामुळे ना गाईज सांजो आता झोपून गेले. हे बघा, बघू शकता मस्तपैकी अभ्यास करून झाला तिचा, होमवर्क वगैरे. आणि ती आता मस्तपैकी झोपले. आणि आता वाजतायत बघू शकता 4:15 ऑलमोस्ट. खूप दिवसांनी गाईज इकडे ऊन आलंय बघू शकता, एकदम सुपर डुपर. वाव, खूप म्हणजे खूप दिवसांनी. आणि ग्रीनरी बघू शकता तुम्ही. जर मागचे ब्लॉग बघितले असेल तर इकडे काहीच नव्हतं. आता बघू शकता कसली ग्रीनरी आली ना गाईज. हॅलो गाईज, तर मस्तपैकी संध्याकाळ झाली. आणि सांजो मी आणि आली निघालो आम्ही फिरायला, एकदम सुपरा डुपरा. इकडं आहे जबरदस्त अशी वॉटर क्रॉसिंग बघू शकता, एक नंबर. गाईज, तर इकडे आम्हाला ना सुगरणचे पक्षी बघायला, म्हणजे सुगरण पक्षी बघायला भेटला. हे बघा, आणि त्यांची घरं किती छान आहेत बघू शकता. सुगरण, वाव, बघा हे बघा, खूप सारे आहेत. आणि त्यांची घरं बघा, एक नंबर.
वाव. इथून नको, इथून लागली इकडे नाही, इकडे नाही. तर गाईज ना आम्ही जस्ट फिरून आलो आणि सांजू इकडे मस्त होमवर्क करू राहिलाय. काय राहिलेला तिचा होमवर्क. हॅलो सांजू. तो थव्याचा आहे तो. चल तुला येतो ना, तू मुद्दाम नाटक कर राहिली हे ना. येत आहे तुला, मला माहिती आहे. हो बघ. काहीच ना सांजू इकडे होमवर्क करते आणि इकडे एकदम मस्त गरमागरम भजी काढून राहिली. आणि या भजी खायला एकदम सुपरा डुपरा गायचं, एकदम गरम गरम. 2-3च आहेत, आम्ही खाऊ राहिलो ना. असं एकदम मस्त पैकी गायचं. सुंदर आहे भजी. कशी आहे सांजू, कशी आहे. मिक्स भजी आहे, घेऊ शकतेस. आणि होमवर्क पण सांजू करते. आणि हे पाऊस येतो म्हणून आम्ही लावलंय. एक नंबर. चला या भजी खायला एकदम सुपर डुपर. कशी बनली सांजू. खा ना मग. भारी आहे का. वाव. मित्रांनो मस्त पैकी संध्याकाळ झाली, रात्रीच्या जेवणाला बसलोय आम्ही. इकडं आहे सांजो. हॅलो सांजो. मारका बैल कसा बघू राहिला बघा. आणि सांजो खाऊ राहिली भजी. आणि इकडे एकदम सुपरा डुपरा बनवली. इकडे नाही, हा मारकी म्हैस आहे. म्हैस नाही, आमची सांजो आहे. गुडगल आहे ना सांजो. होमवर्क वगैरे ए बाबा जेवणाला बोलू राहिली ती. काय पण करे मिशी करू राहिली ती. या मस्त आज ना दुपारी आम्ही भरगच्च जेवण केलं म्हणून आली नाही. आता एकदम लाईट खिचडी बनवली त्याच्यासोबत, तरी पण भजी बनवलीच. म्हणजे अजून एक गच्चच जेवण होणार आहे. या मस्तपैकी जेवण करायला. भजी वगैरे आहे. इकडे आली आहे, इकडे सांजो आहे, इकडे तुमचा पोशाब आहे. चलो या मस्तपैकी जेवण करायला. बघू शकता या साईडला मांजर आहे बघा. पाव तिचे डोळे कसे चमकत होते. तर मित्रांनो आजच्या व्लॉगची एंडिंग करूया इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. सी यू सून.